नमस्कार, मी कॅप्टन डॉक्टर नितीन सोनचे, प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर। माझ्याकडे प्रिन्सिपलच्या बरोबरच कोल्हापूर जिल्हा पॉलिटेक्निकच्या ॲडमिशनसाठी मी नोडल ऑफिसर म्हणून पण काम करतोय। तर यावर्षी पॉलिटेक्निकला प्रतिसाद अत्यंत उत्तम मिळतोय आणि या उत्तम प्रतिसादाचंच पुढे विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता आपण केलेल्या आहेत असे स्पेसिफिक बदल थोडेसे मला सांगावेसे वाटतात सगळ्यांना। तर आपल्याकडे यावेळेस 4 कॅप राऊंड होणार आहेत, जे की पूर्वी 3च होते। आपल्या 4 कॅप राऊंड मधला पहिला जो कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये जे कुठला आपण ऑप्शन भरू आणि तो ऑप्शन जर आपला 1 नंबरला असेल तर तो ऑटो फ्रीज होईल, म्हणजे तो आपल्याला घेणं कंपल्सरी आहे आणि विद्यार्थ्यांनी तो जर नाकारला तर तो कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। दुसरा जो आपला ज्याला पहिल्या कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन मिळणार नाही तो दुसऱ्या कॅप राऊंडला येईल, त्याच्यासाठी त्याला पुन्हा कॉलेजची माहिती भरावी लागेल आणि त्या कॅप राऊंड मध्ये त्याला पहिले 3 ऑप्शन त्याच्यापैकी कोणताही ऑप्शन मिळाला तर त्याला तो घेणं कंपल्सरी असेल, घेतला नाही तर कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। त्याच्यानंतर तिसरा कॅप राऊंड, तिथं आपण 6 ऑप्शन त्याला पहिले 6 पहिल्या 6 मध्ये त्याला कुठलाही लागला 1 ते 6 नंबर मध्ये तर तो त्याला घेणं कंपल्सरी आहे, अदरवाइज तो कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। आणि शेवटच्या कॅप राऊंडला मग नेहमीप्रमाणे जो कुठला ऑप्शन मिळेल तो त्याला घेता येतो आणि घ्यावा लागेल। अशा पद्धतीचे हे 4 कॅप राऊंड आहेत आणि याच्यासाठी आपण मला विचाराल की याच्या तारखा कशा आहेत, तर 16 जून पर्यंत आपण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतोय। हे ऑनलाईन अर्ज भरून घेताना आमच्या संस्थेमध्ये किंबहुना आमच्या जिथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण काही फॅसिलिटेशन सेंटर दिलेले आहेत, या सर्व फॅसिलिटेशन सेंटरला विद्यार्थ्याला पूर्ण मदत केली जाते अर्ज भरण्यासाठी, डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी। विद्यार्थी हीच कार्यवाही त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरूनही करू शकतो। विद्यार्थ्याचे जे कागदपत्राची पडताळणी आहे ती 2 प्रकारे केली जाते, एक ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन। विद्यार्थ्यांनी कागदपत्र अटॅच केल्यानंतर त्याला ऑप्शन मिळतोय ऑनलाईन करायची की ऑफलाईन करायची। ऑफलाईन केलं तर त्याला ती संस्थेमध्ये जाऊन संस्था निवडावी लागते, तिथे जाऊन ते आपले ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवावे लागतात आणि ते व्हेरीफाय करतात। ऑनलाईन केले तर ऑटोमॅटिक ती संस्था त्याला असाइन होते आणि त्या संस्थेचे अधिकारी त्याला डॉक्युमेंट चेक करून त्याचे कन्फर्मेशन त्याला देतात आणि कन्फर्मेशनचा विद्यार्थ्याला SMS येतो। 16 तारखेची ही संपल्यानंतर 18 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी आपण जाहीर करणार आहोत, म्हणजे जिथं कुठे विद्यार्थ्याच्या काही समजा चुकीची माहिती विद्यार्थ्यांनी भरली असेल तर ती करेक्ट करण्यासाठी त्याला ती संधी आहे। त्याच्या आपण कोणाच्या तक्रारी असतील तर त्या 19 जून ते 21 जूनच्या दरम्यान त्या आपण तक्रारी घेणार आणि 23 जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होणार। ही सगळी आपली ऍडमिशनची प्रोसेस असणार आहे। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निकसाठी म्हणजे तंत्रनिकेतनसाठी एकूण 7000 जागा उपलब्ध आहेत, तर विद्यार्थ्यांनी या 7000 जागांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। धन्यवाद।